आज पुण्यातील शनिवारवाडा परिसरात घडलेल्या वादग्रस्त घटनेवरून पुन्हा तणाव पेटलाय। पुरातत्वदृष्ट्या आणि इतिहासदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या स्मारकावर काही दिवसांपूर्वी मुस्लिम महिलांनी सामूहिक नमाज अदा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि आता या घटनेत सहभागी असलेल्या महिलांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र महामंडलेश्वर किन्नर आखाडा प्रमुख आराधना सखी यांनी केली आहे। महत्त्वाची बाब अशी की शनिवारवाडा हा पुरातत्व विभागाच्या नियंत्रणाखाली असून कोणत्याही धार्मिक किंवा सामूहिक कार्यक्रमासाठी परवानगी अत्यावश्यक असते। मात्र परवानगी न घेता धार्मिक कार्यक्रम कसा आयोजित झाला हीच गोष्ट आता गंभीर प्रश्न निर्माण करते आहे। यापूर्वीही हिंदुत्ववादी संघटना सक्रिय झाल्या होत्या। घटना समोर आल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शनिवारवाडा परिसर पवित्र करण्याची प्रक्रिया पार पाडली आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाईची मागणी सुद्धा केली होती। पण अद्यापही दोषींवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून केला जातोय आणि याच निष्क्रियतेवरून पुन्हा हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होताना दिसते। आज आराधना सखी यांनी स्पष्ट इशारा दिलाय, लवकरात लवकर जिहादी महिलांना अटक करा, अन्यथा किन्नर आखाडा स्वतः रस्त्यावर उतरेल। एकीकडे ऐतिहासिक वारसा, दुसरीकडे धार्मिक आक्रमकता आणि या दोन्हींच्या मध्यभागी प्रशासनाची शांतता। आता प्रश्न असा आहे, कायदा सर्वांना सारखा आहे का? परवानगीशिवाय धार्मिक कार्यक्रम घडला तरीही कारवाई का होत नाही? ही घटना फक्त शनिवारवाड्याची नाही तर राजकीय, धार्मिक आणि कायदेशीर तणावाचे केंद्र बनत चाललेली गंभीर बाब आहे। या प्रकरणात पुढे काय घडणार? कारवाई होणार का? किन्नर आखाडा रस्त्यावर उतरेल का? आणि प्रशासनाचा पुढचा निर्णय काय असेल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। जय श्रीराम। मी आराधना सखी। काही दिवसांपासून ह्या बुरक्यावाल्यांनी आणि ह्या टोपीवाल्या जिहाद्यांनी आपलं पवित्र स्थळ म्हणजे आपला शनिवारवाडा इथे जाऊन नमाज पठण केलं। मी त्या बुरक्यावाल्यांना, त्या टोपीवाल्या जिहाद्यांना मी एक प्रश्न विचारते, आतापर्यंत तुम्ही सगळे अनधिकृत तुमचे मस्जिद आणि अनधिकृत तुमचे मदरस ही सुद्धा जागा तुम्हाला काय कमी पडते का नमाज पढण्यासाठी? अजून राहिली गोष्ट की नमाज पठण करण्यासाठी ह्यांना प्रत्येक वेळेस आमच्या हिंदूंच्या जुडलेल्या भावनांचे स्थळ यांना कशाला लागतात? शनिवारवाडा झाल्यानंतरून ह्यांनी आमचं सारसबाग झाल्यानंतर ह्यांनी आमचं फुल देशपांडे बाग, ह्यांनी वारंवार आता बापदेव घाट सुद्धा या जिहाद्या महिलांनी बापदेव घाट सुद्धा सोडलेला नाहीये। मी त्या जिहादी महिलांना एक सांगतेय, आता तुम्ही हे कुठं सुद्धा बुरका घालून नमाज पठण करण्यासाठी तुम्ही जे येता, हे जे तुमचं षडयंत्र, आतंकवादी षडयंत्र हे तुमचं आहे, हे तुमचं मी षडयंत्र कधीही चालून देणार नाही। आता तुम्हाला कुठंतरी थांबवण्याची वेळ ही आली आहे। जर तुम्ही आता जर परत कुठं जर नमाज पठण करताना जर दिसलात, तुम्हाला तशाच तसं उत्तर दिलं जाईल। म्हणून पोलीस प्रशासनानं या जिहादी महिलांना आणि या जिहादी माणसांना तत्काळ ह्यांना अटक करून ह्यांना मोक्यासारख्या केसमध्ये ह्यांना जेलमध्ये टाका। आणि जर पोलीस प्रशासनानं ह्यांना जर जेलमध्ये जर नाही घातलं, येणाऱ्या दिवसामध्ये परत आम्ही सकल हिंदू समाज रोडवरती उतरून आम्ही आमचा निषेध व्यक्त करू। जय श्रीराम। जय श्रीराम।